नमस्कार एव्हरीवन. आज आपण न्यूजपेपर कशा पद्धतीने रीड करायचा ते तुम्हाला सांगणार आहे. बरेच स्टुडंट्स मला नेहमी विचारत असतात की मॅडम न्यूजपेपर कसा वाचायचा, एक्झॅक्टली न्यूजपेपर वाचताना इंग्लिश कसं शिकायचं. बऱ्याच स्टुडंटचं म्हणणं असतं की तुम्ही आम्हाला सांगा. सो त्याच्यासाठीच आपण आज हे लेक्चर घेतोय की न्यूजपेपर कशा पद्धतीने इंग्लिशमध्ये रीड करायचा. सो दॅट वी आर गोइंग टू लर्न टुडे. चूज द राईट न्यूज सोर्स. तर तुम्हाला राईट न्यूज सोर्स म्हणजे चूज करणं गरजेचं आहे की न्यूजपेपर कुठल्या कुठल्या प्रकारचे आहेत. बघा, द टाइम्स ऑफ इंडिया आहे. सो ते कशासाठी की तुम्हाला इंग्लिश समजण्यासाठी. टाइम्स ऑफ इंडिया आहे, त्याचबरोबर इंडियन एक्सप्रेस आहे, लोकमत टाइम्स आहे आपल्याकडे जो भेटतो तो, द हिंदू आहे. देर आर सो मेनी न्यूजपेपर इन इंग्लिश. न्यूज तुम्ही बघू शकताय. येस, न्यूज न्यूज बघितल्याने काय होईल, तुमची लिसनिंग कॅपॅसिटी तिथे वाढेल आणि तुमचे प्रोनाउन्सिएशन पण इम्प्रूव्ह होतील. त्याच पद्धतीने बघा, रीड वन आर्टिकल डे. म्हणजे दिवसातून फक्त एकच आर्टिकल वाचायचं आहे, जास्त पण नाही, एकच. यस, एक आर्टिकल पण वाचा. आपण कसं वाचा, सगळं वाचा आणि त्यातले व्होकॅब काढा बाजूला. सो डोंट ट्राय टू रीड एव्हरीथिंग. सुरुवातीलाच तुम्हाला एवढं सगळं जमणार नाही. फक्त तुम्ही जेवढं वाचणार आहे ते व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे. इट्स नीडेड. सो रीड हेडलाईन्स फर्स्ट. हेडलाईन्स पहिले रीड करा. हेडलाईन्स वाचल्यानंतर वन्स तुम्हाला एक जनरल आयडिया त्याच्यातून येईल की नक्की ही हेडलाईन्स कशाच्या बाबतीत आहे. ओके, देन रीड अगेन स्लोली फॉर डिटेल्स. म्हणजे परत एकदा तुम्ही हळूहळू परत वाचू शकता. वाचतानीच वर्ड्स नंतर काढायचे आहेत. तेच लर्न न्यू व्होकॅबलरी. नवीन व्होकॅबलरी तुम्हाला लर्न करायची आहे. मान्य आहे की एकदाच लर्न तुमची होणार नाही नवीन व्होकॅबलरी. सो स्लोली तुम्ही त्याच्यासाठी एखादी नोट मेंटेन करू शकता नवीन व्होकॅबसाठी. किंवा यू कॅन डू वन थिंग, तुमच्या मोबाईलमध्ये एखादं डिक्शनरीचं ॲप जर तुम्ही इन्स्टॉल केलं आणि ॲप इन्स्टॉल करून न्यूजपेपर वाचताना जेव्हा तुम्हाला एखादा नवीन वर्ड दिसत असेल, सो तो वर्डचा मिनिंग त्याच्यात चेक करून लगेच तुम्ही तो नोट डाऊन तुमच्या नोट्समध्ये करून ठेवू शकता. सो हायलाईट करायचं आहे न्यू वर्ड्स. यूज डिक्शनरी और ॲप. जसं मी तुम्हाला सांगितलं, त्याचे मिनिंग्स काढल्यानंतर तुम्ही सेंटेन्समध्ये त्याचा यूज पण करू शकता की न्यूजपेपरमध्ये कशा प्रकारचे सेंटेन्स दिलेले आणि तुम्ही त्याला कशा प्रकारे यूज करू शकता. सो इन दॅट वे यू कॅन डू. जसं की बघा, द इकॉनॉमी इज रिकवरिंग. इकॉनॉमी रिकवर होत आहे. येस, म्हणजेच काय, सुधार होत आहे इकॉनॉमीमध्ये. त्याच्यामध्ये न्यू वर्ड काय आहे, रिकवरिंग. अशा प्रकारे मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल जस्ट सांगते की न्यूजपेपरमध्ये रिकवरिंग हा वर्ड आलेला आहे. तर हा वर्ड तुम्ही बाजूला काढून ठेवायचा, लिहून ठेवायचा, एक नोट्स बनवा. म्हणजे बघा, तुमच्याकडे व्होकॅब असेल, ग्रामर जर तुमचं जरी करेक्ट असेल, म्हणजे तुम्ही 100% ग्रॅमॅटिकली करेक्ट बोलत असाल बट व्होकॅब नाही आहे, सो हा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यासाठी जो स्रोत आहे, जो सोर्स आहे न्यूजपेपरचा, हा एक इम्पॉर्टंट सोर्स आहे. ओके, सो यूज न्यूजपेपर. सो न्यूजपेपरने तुमची व्होकॅब खूप चांगल्या प्रकारे वाढते. प्रॅक्टिस स्पीकिंग अँड रायटिंग. सो आता काय करायचं आहे, न्यूजपेपरमधून तुम्ही तो व्होकॅब काढले, सेंटेन्स पण समजून घेतले. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे रीड अलाउड. म्हणजे जोराने वाचा, मोठ्याने वाचा. इम्प्रूव्ह प्रोनाउन्सिएशन बाय रीडिंग द आर्टिकल अलाउड. याने काय होईल, तुम्ही जेवढं जोराने वाचाल, जेवढं म्हणजे एकदम ओरडून नाही वाचायचं आहे, ॲटलिस्ट तुमचा आवाज तुम्हाला आला पाहिजे. तुमच्या जिभेला एक सवय लागते वाचण्याची. त्याचबरोबर तुमचे जे प्रोनाउन्सिएशन आहे, ओके, सो ते इम्प्रूव्ह रीडिंग केल्याने होतात. सो डू दॅट. आणि एखादा वर्डचं प्रोनाउन्सिएशन तुम्हाला माहीत नसेल तर अशा वेळेस काय करायचं मग. सो बघा, आजकाल खूप सारे डिक्शनरी आणि अवेलेबल आहेत मोबाईलमध्ये. तर तुम्ही काय करू शकता, असं वर्ड तुम्हाला खूप अवघड वाटतोय त्याचं तुम्ही लिसन करू शकता, त्याचं प्रोनाउन्सिएशन कशा पद्धतीचं आहे. तर सो समराईज द आर्टिकल इन युअर ओन वर्ड्स. हे पण तुम्ही करू शकता. एखादा आर्टिकल तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने समजलं आहे, सो तुमच्या शब्दांमध्ये ते तुम्ही लिहून काढू शकता. सो डू दॅट, इट विल हेल्प यू अ लॉट. आणि ट्रान्सलेट करा. ट्रान्सलेट शॉर्ट न्यूज इंटू मराठी. तुम्ही जी काही शॉर्ट न्यूज आहे, छोटी एखादी न्यूज आहे, ओके, कुठे काय घडलं आहे, काय वॉट एव्हर न्यूज इज देअर, सो यू कॅन डू दॅट. यू कॅन ट्रान्सलेट इन मराठी, इन युअर मदर टंग. सो डू दॅट. सो त्याचा तुम्हाला हेल्प होईल समजण्यासाठी. सो ह्या वेळेने तुम्ही करू शकता न्यूजपेपर. अजून बघा, यूज ऑडिओ व्हिडिओ न्यूज टू. आता मी जसं सांगितलं तुम्हाला, तुम्ही न्यूज बघूही शकता, गुगलवर बघा किंवा आपल्या यूट्यूबला बघू शकता. यूट्यूबला न्यूज बघून तुम्ही म्हणजे त्याचा अर्थ समजून घ्या. म्हणजे ॲटलिस्ट तुमची लिसनिंग तिथे इम्प्रूव्ह होईल आणि तुमचे प्रोनाउन्सिएशन पण सुधारतील. सो इट विल हेल्प
टू इम्प्रूव्ह युअर लिसनिंग ॲज वेल ॲज स्पीकिंग. लिसनिंग इम्प्रूव्ह झाली म्हणजे स्पीकिंग तुम्ही बोलायला लागतात ऐकून, राईट. सो तुम्हाला हेल्प होईल त्याची. लिसन अँड ट्राय टू रिपीट. ऐका आणि रिपीट करण्याचा प्रयत्न करा. बघा दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट आहे स्टे कन्सिस्टंट. कन्सिस्टंट म्हणजे एक दिवस न्यूजपेपर वाचला, एक दिवस तुम्ही ही ॲक्टिव्हिटी केली की पुढचे 8 दिवस काहीच करायचं नाही. असं जर केलं तर तुम्हाला तिथे बेनिफिट मिळणार नाही. सो हे कन्सिस्टंट राहून करायचं आहे, रेग्युलर पद्धतीने करायचं आहे. येस, आज उद्या परवा एकही दिवस न जाता खाली तुम्ही 15-20 मिनटं जरी काढली तर मोर दॅन सफिशियंट आहे. पण तुमच्याकडे नॉलेज खूप येणार आहे. सो 15 to 20 मिनिट्स इनफ आहे. त्याचबरोबर ट्रॅक प्रोग्रेस विथ न्यूज. तुम्ही तुमची स्वतःची प्रोग्रेस ट्रॅक करू शकतात. तुम्ही लिहू शकतात की काय काय तुम्ही आज शिकलाय, आजच्या न्यूजपेपरमधून काय शिकलात, कुठल्या न्यूज तुम्हाला माहिती झाल्या. अँड ट्राय टू टेल इट युअर सेल्फ. ट्राय टू टेल यू दॅट इन इंग्लिश. तुमच्या स्वतःसोबतच इंग्लिशमध्ये ट्राय करा सांगायला. ट्राय टू टेल टू युअर सेल्फ ओनली. ओके. बेनिफिट ऑफ लर्निंग इंग्लिश विथ न्यूज. याचं बेनिफिट काय काय बघा. इंग्लिश म्हणजे न्यूजपेपर रीड करून लर्न करण्याची काय काय रिअल वर्ड व्होकॅबलरी तुमच्याकडे येईल. म्हणजे एक्झॅक्टली कुठली व्होकॅब आपण बोलताना यूज करतो. सो यू विल गेट दोज मेनी वर्ड्स. इम्प्रूव्ह रीडिंग, लिसनिंग अँड थिंकिंग. म्हणजे रीडिंग तुम्ही रीड करताय ना लाऊड, म्हणजे जोराने वाचताय, बरोबर आहे. देन लिसन म्हणजे तुम्ही न्यूज ऐकताय, ऐकून काय होतं आहे तुमचे प्रोनाऊन्सिएशन, स्पीकिंगला फायदा होत आहे. अँड देन मेन इम्पॉर्टंट थिंग इज वॉट, तुमची थिंकिंग. थिंकिंग मीन्स आता तुम्ही न्यूज वाचली की युक्रेन रशियाचं वार चालू आहे, युद्ध चालू आहे. सो त्यांच्यामध्ये काय काय चालू आहे, राईट. सो कशा प्रकारचं युद्ध, मग तुम्हाला विचार करण्याची क्षमता तिथे तुमची वाढते. येस, कीप्स यू इन्फॉर्म्ड म्हणजे काय, तुम्हाला नवीन नवीन माहिती मिळते. बिल्ड्स कॉन्फिडन्स इन स्पीकिंग अबाउट करंट टॉपिक्स. म्हणजे तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स येतो की तुम्ही करंट टॉपिकवरती बोलू शकता, की जे काही सध्या टॉपिक चालू आहे अशा टॉपिकवरती यू कॅन स्पीक कॉन्फिडेंटली. सो त्याच्यासाठी तुम्हाला न्यूजपेपर रीड करणं गरजेचं आहे. बघा एकच फायदा नाही न्यूज रीड करण्याचा, खूप सारे फायदे आहे. सो यू शुड रीड न्यूजपेपर डेली तुम्ही न्यूजपेपर रीड केलाच पाहिजे. सो इंग्लिशसाठी सुद्धा फायदा आहे आणि तुमचं करंट अफेअर्स पण वाढतं. जर फॉर एक्झाम्पल तुम्हाला कुठे डिबेट करायचं असेल कुठल्या एखाद्या विषयावर, तर तुमच्याकडे व्होकॅबलरी न्यूजपेपरमधून येणारच आहे. पण त्याचबरोबर एखाद्या करंट अफेअर्सवरती डिबेट असेल तर तुमच्याकडे तेवढं नॉलेजही असतं. सो रीड न्यूजपेपर डेली. नेक्स्ट बघा, आता एक प्लॅन आपण करतोय की कशा प्रकारे आपण प्लॅन करणार आहे. बघा, रीड हेडलाईन्स. पहिली स्टेप काय, पहिले रीड हेडलाईन्स रीड करायची. दुसरे रीड आर्टिकल स्लोली. दुसऱ्यांदा काय करायचं आहे तुम्हाला, दुसरी स्टेप आर्टिकल हळूहळू रीड करायचं आहे. राईट 5 न्यू वर्ड्स तिसरी स्टेप आहे. त्याच्यामधनंच 5 नवीन वर्ड्स काढून ते तुम्हाला लिहायचे आहेत, बाजूला दुसऱ्या नोटमध्ये लिहून ठेवायचे आहे. फोर्थ स्टेप आहे समराईज इन 2-3 लाईन्स. ओके, तुमच्या म्हणजे त्याला एक छोटासा पॅरेग्राफ 2-3 लाईन्समध्ये तुम्ही करू शकतात. से इट आउट लाऊड हेडलाईन. जोराने म्हणायचं आहे. सो अशा प्रकारे तुम्ही करू शकता. समराईज तुम्ही तुमच्या म्हणजे तुमच्या वर्ड्समध्ये सुद्धा ती न्यूज बनवू शकता. सिम्पल इंग्लिश समरी, न्यू व्होकॅबलरी विथ मिनिंग्स अँड मराठी ट्रान्सलेशन. सो मराठी ट्रान्सलेशन पण तुम्ही करू शकता जर पाहिजे तर, की कशा प्रकारे न्यूज आहे. देन तुमच्याकडे नवीन व्होकॅबलरी पण येणार आहे आणि इंग्लिशची समरी तुम्ही काढताय तिथून. बघा न्यूज एक्झाम्पल, आपण एक एक्झाम्पल घेतोय की कशा प्रकारे न्यूज रीड करायची आहे. बघा हेडलाईन्स आहे. फॉर एक्झाम्पल, इंडिया विन्स द T20 वर्ल्ड कप. म्हणजे भारताने 2024चा 2020चा वर्ल्ड कप जिंकला. सो इंग्लिशमध्ये बघा समरी काय त्याची, इंडिया वॉन द T20 वर्ल्ड कप बाय डिफेटिंग साऊथ आफ्रिका इन द फायनल. येस, साऊथ आफ्रिकेला हरवून इंडियाने वर्ल्ड कप जिंकला. इट वॉज अ क्लोज मॅच बट इंडिया प्लेड वेल इन द लास्ट ओव्हर. क्लोज मॅच म्हणजे काय, अटीतटीचा सामना होता, पण इंडिया खूप चांगल्या प्रकारे खेळला. त्याच्यामुळे शेवटच्या ओव्हरमध्ये भारत चांगल्या प्रकारे खेळला, त्यामुळे इंडिया ओन दी मॅच. सो बघा याच्यामध्ये तुम्हाला व्होकॅब काय मिळते, डिफीट मीन्स टू विन अगेन्स्ट समवन, एखाद्याच्या विरुद्ध जिंकणे. फायनल शेवटची मॅच. क्लोज मॅच, टाईट और टफ कॉम्पिटिशन. यस, टफ कॉम्पिटिशन होती. ओव्हर म्हणजे काय, 6 बॉल्स. तुम्हाला माहिती ओव्हर म्हणजे काय, एका ओव्हरमध्ये 6 बॉल्स असतात, त्याला आपण ओव्हर म्हणतो. सो अशा प्रकारे नवीन वर्ड्स तुमच्याकडे आले. मराठी ट्रान्सलेशन तुम्ही करताय. भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत T20 विश्वचषक जिंकला.
सामना अतितटीचा होता, राईट. आणि पण शेवटच्या षटकात भारताने चांगली कामगिरी केली. सो अशा प्रकारे तुम्हाला मराठीचा अर्थही कळाला, वर्ड्सही मिळाले आणि नॉलेजही तुमच्याकडे आलं आहे की इंडियाने वर्ल्ड कप जिंकलेला आहे 2020चा. सो अशा प्रकारे याचे बेनिफिट्स आहे. दुसरी न्यूज बघा, हेवी रेन्स कॉज फ्लडिंग इन मुंबई. ओके, सो खूप जास्त पाऊस पडला आणि पूर आला, महापूर आला आपण म्हणतो ना. मुंबई सॉ हेवी रेन फॉर 2 days. मेनी रोड्स वर फ्लडेड, ट्रेन्स अँड बसेस वर डिलेड. बघा ही न्यूज आहे. सो मुंबईमध्ये खूप पाऊस पडला 2 दिवस आणि काय झालं, पूर आला, रोड्सवरती पूर होता आणि ट्रेन्स अँड बसेसवर डिलेड म्हणजे उशीर झाला. आता बघा नवीन वर्ड्स काय मिळत आहे तुम्हाला. फ्लोडिंग म्हणजे टू मच वॉटर इन ॲन एरियामध्ये खूप जास्त पाऊस झाला तर त्याला आपण फ्लोडिंग म्हणतो. डिलेड म्हणजे लेट और स्लो डाऊन, उशीर होणे, डिलेड मीन्स. हेवी रेन खूप पाऊस. सो अशा प्रकारे तुम्ही न्यूज करू शकता एक एक. आता तिसरी न्यूज आहे बघा, ॲपल लॉन्चेस न्यू आयफोन मॉडेल. ॲपलने नवीन आयफोन मॉडेल लॉन्च करत आहे. यस, करतोय. ॲपल हॅज लॉन्च्ड. आता इथे काय हॅज लॉन्च्ड आहे, टेन्सेस ऑलरेडी आपल्याला माहिती आहे. हॅज लॉन्च्ड मीन्स केला आहे. अ न्यू आयफोन विथ बेटर कॅमेरा अँड फास्टर परफॉर्मन्स. द फोन इज नाऊ अवेलेबल इन स्टोअर्स. कशासोबत केला आहे बघा, बेटर कॅमेरा अँड फास्टर परफॉर्मन्स म्हणजे स्पीड फास्ट आहे त्याची. सो स्टोअर्समध्ये तो अवेलेबल आहे. बघा लॉन्च केला, लॉन्च म्हणजे टू रिलीज म्हणजे सुरू करणे. मॉडेल काय आहे, टाईप ऑफ व्हर्जन ऑफ प्रोडक्टचा टाईप कुठला आहे त्याला मॉडेल आपण म्हणतो. अवेलेबल म्हणजे उपलब्ध असणे. सो अशा प्रकारे तुम्ही होकॅप पण करू शकता. आता प्रॅक्टिस कशी करायची आहे बघा, एक थोडक्यात सांगते तुम्हाला. रीड द हेडलाईन अलाउड. मी तुम्हाला पहिले सांगितलं की न्यूजपेपरची हेडलाईन जोराने वाचा, अलाउड वाचा. म्हणजे काय होईल की तुम्हाला रीडिंग तुमची इम्प्रूव्ह होईल आणि लिसनिंग पण आणि स्पीकिंग पण. समराइज द आर्टिकल इन युअर ओन वर्ड्स. जे काही आर्टिकल असेल ते तुमच्या शब्दांमध्ये लिहा. देन मेक फ्लॅश कार्ड्स विथ न्यू वर्ड्स. नवीन वर्डचे तुम्ही फ्लॅश कार्ड्स बनवा किंवा तुम्ही नोट्ससुद्धा काढू शकता. नोट्स म्हणजे तुम्ही शब्दांचं 1 2 3 4 असं नोट्स बनवू शकता, राईट. स्पीक 2-3 लाईन्स अबाउट द न्यूज इन इंग्लिश. आणि तुमच्या शब्दात तुम्ही त्या न्यूजबद्दल 2-3 लाईनमध्ये बोलायचं आहे. सो इझी आयडिया आहे आणि तुम्ही ते बोलू शकता. सो अशा वेळेने तुम्ही जर न्यूजपेपर रीड केला तर डेफिनेटली इंग्लिश बोलण्यासाठी तुम्हाला याचे खूप जास्त हेल्प होणार आहे. डेफिनेटली. सो डू इट. So it will give you benefit. Thank you.